नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने असणारे समोर बसलेले माझे लाडके विद्यार्थी आणि ऑफलाईन इथे बसलेले सगळे विद्यार्थी आणि ऑनलाईन जे घरी बसलेले आहेत, आपल्या मोबाईलवरून मला पाहतायत, आपल्या या तासिकेला जॉईन झालेले आहेत ते सर्व आणि इथं बसलेले सगळे ऑफलाईनचे सगळे माझे विद्यार्थी, लाडके विद्यार्थी, सर्वांचं स्वागत आहे. BA थर्ड इयर आपण हिस्टोग्राफी पेपर 9 या विषयावर चर्चा करत आहोत. गेल्या आठवडाभर आपण इतिहास लेखनशास्त्र, इतिहासाची व्याख्या, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाची मर्यादा, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाचं अभ्यासाचं महत्त्व, वस्तुनिष्ठ इतिहास लेखन, वस्तुनिष्ठ इतिहास लेखनातील अडथळे, वस्तुनिष्ठ इतिहास लेखनाचे सिद्धांत, अशा विविध टप्प्यांना आपण विचार करतो. 2-3 प्रकरणात आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे. आता आपला याच्यातला भाग जो आहे, इतिहास हे शास्त्र आहे की कला, याच्यावर आपण आज फक्त चर्चा करूया. कारण एवढं पण आपण जेव्हा विचार करतो की इतिहास, तुम्ही म्हणतात सर की इतिहास हे असं आहे, मानवी प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिघांना जोडणारा शास्त्र आहे, किंवा विविध शास्त्रांची जोडणी आहे. जगाच्या पाठीवर इतिहास हे फार मोठं प्रगतशील शास्त्र आहे. इतिहास हे शास्त्रानुपद्धतीनं मानवी जीवनाचा अभ्यास करते. इतिहास हे संस्कृतीचा आढावा करते. इतिहासाला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. इतिहासातून राष्ट्रीय एकात्मता घडते, इतिहासातून आंतरराष्ट्रीय एकात्मता घडते. इथपर्यंत आपण विचार केला आणि सगळ्या जातीच्या, सगळ्या पंथाच्या, सगळ्या वंशाच्या मानवाने केलेल्या कार्यांचा आढावाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून इतिहासाचं अवलोकन केलं. मग आता इतिहासाचं अवलोकन करत असताना, इतिहास लिहित असताना लोकांच्या मनामध्ये शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे, इतिहास लिहिणारा हा इतिहासाचा लेखक हा शेवटी माणूस असतो. आणि जेव्हा तो माणूस असतो, माणूस आला म्हणजे मग त्याला जात आली, धर्म आलं, वंश आलं, पंथ आलं, विचारसरणी आली, या सगळ्या गोष्टीचं त्याच्यावर प्रेरणा असते, या सगळ्या गोष्टीचं त्याच्यात इफेक्ट असतो, परिणाम असतो. आणि म्हणून तो इतिहास लिहिताना आपल्या वंशाबद्दल, आपल्या जातीबद्दल, आपल्या समूहाबद्दल, आपल्या विचारसरणीशी निगडीत असणाऱ्या वाक्यांना तो चांगलं मांडतो आणि दुसऱ्यांना तो कधी कधी एखाद्या वेळेस कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून इतिहासामध्ये शंकेखोरपणा असला पाहिजे, इतिहासामध्ये निरनिराळे सिद्धांत मांडता आले पाहिजे, इतिहासामध्ये निष्कर्ष मांडता आले पाहिजे, इतिहासाच्या संकलनामध्ये अध्ययनाचा दृष्टिकोन समोर असला पाहिजे, इतिहास खडतरपणे किंवा सत्य ते समोर आणलं पाहिजे, इतिहासाचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्याची माहिती त्या घटनांची नोंदवता आली पाहिजे. त्या घटनेची नोंद करत असताना त्याच्याशी निगडीत असणाऱ्या इतर घटनांचा समन्वय त्याचा साधला गेला पाहिजे. इतकंच नाही तर ती घटना घडत असताना एखादी घटना जगाच्या पाठीवर घडली असेल, तिचा आणि याचा दोघांचा समन्वय साधताना ते क्रिटिझम, त्यांचं टीकात्मक परीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे याच्या पलीकडे पुढे जाऊन इतिहास काय म्हणतो की त्या घटनेचं असलेली माहिती कोणकोणत्या ग्रंथात आहे, कोणकोणत्या साधनात आहे, कोणकोणत्या कागदपत्रात आहे, कुठं कशा पद्धतीने बोलू जातं, कोण कशा पद्धतीने मांडतो, या सगळ्यांची सुद्धा चर्चा उहापोह या ठिकाणी केली तर खऱ्या अर्थानं ती घटना प्रत्यक्ष लोकांसमोर येईल आणि जी सत्य येईल ती सत्य त्या ठिकाणी लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यातनं एक राष्ट्रीय एकात्मतेची, आंतरराष्ट्रीय सामंजस्य दृष्टिकोन त्याच्या मनामध्ये रुचेल. आणि म्हणून इतिहास हा काळाची गरज बनत चालला, म्हणून इतिहासाचं अगण्य असं महत्व या ठिकाणी पाहावयास मिळतं. म्हणून इतिहासाचं इतिहास इतकं जर विचार केला, इतिहास शास्त्र या ठिकाणी प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करतो, इतिहास जर मूल्यमापन करतो, इतिहास जर संकलन करतो, इतिहास जर टीकात्मक परीक्षण करतो, इतिहास प्रत्यक्ष स्थळाला भेटी द्यायला लावतो, इतिहास हे घडलेल्या घटनांचं वृत्तांत अभ्यासाला लावतो, इतिहास हे घटनांचा दुसऱ्या घटनांचे समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो, इतिहास हे त्याचं टीकात्मक परीक्षण करताना त्याशी निगडीत असणारे विविध साधनांचा अभ्यास करतो. म्हणजे इतिहास हे शास्त्र आहे असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. आणि म्हणून पहिल्यांदा प्रोफेसर ब्युरी 1903 ला जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रोफेसर म्हणून झाले, तेव्हा त्या प्रोफेसर झाल्यानंतर त्यांनी पहिलं जे भाषण ठोकलं, त्या भाषणात ते म्हणतात की इतिहास हे काय आहे, हे इतिहास हे शास्त्र आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर इतिहास शास्त्र आहे की कला आहे, असे 2 गट जगाच्या पाठींबा सगळ्या ठिकाणी पाहावयास मिळतात. मात्र आता शास्त्र आहे हे डिक्लेअर झालेलं आहे, कलाही आहे आणि शास्त्र आहे, पण शास्त्र जास्त आहे हे पहिल्यांदा विचार करूया. म्हणून प्राध्यापक किंवा प्रोफेसर ब्युरी यांनी जेव्हा ते केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रोफेसर झाले 1903 ला, तेव्हा त्यांनी त्या पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं की इतिहास हे शास्त्र आहे. कारण त्यात शास्त्रासारखे प्रमाण आहे, शास्त्रासारखं चौकशी आहे, शास्त्रासारखे लेखनाचे मेथड्स आहेत आणि शास्त्रासारख्या सगळ्या कल्पना आहेत. म्हणून याला आजपासून शास्त्र म्हणूया. म्हणून
इतिहास हे एक शास्त्र आहे अशा प्रकारची ग्वाही पहिल्यांदा ब्युरी यांनी दिली. त्यानंतर याक पावेल यांनी सुद्धा असं म्हटलं की इतिहास जेव्हा आपण मांडतो तेव्हा निरनिराळ्या घटकांची निरनिराळ्या मुद्द्यांचं उहापोह करतो, चर्चा करतो, म्हणजे त्याला शास्त्रीय पद्धतीने त्याचा अभ्यास करतो. याचा अर्थ असा की शास्त्रीय पद्धत आली, शास्त्र आलं म्हणजे शास्त्रीय पद्धत आली, शास्त्रीय पद्धत आली म्हणजे तो इतिहास हा शास्त्राविषयी निगडीत असणारा विषय ठरतो. त्यानंतर ट्रिव्हिलर यांनी सुद्धा अशाच प्रकारचं विवेचन केलं. ट्रिव्हिलर यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी मानवाचे आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक जे संबंध आहेत ते संबंध आपल्या देशात इतर देशात कशा पद्धतीने विकसित होत गेले हे जे शास्त्रीय पद्धतीने मांडण्याची जी कल्पकता आहे, हे शास्त्रीय पद्धतीने मांडण्याची जी परंपरा आहे, त्यामुळं हा इतिहास शास्त्रीय पद्धतीने लिहिण्याची परंपरा मान्य करतो. म्हणजे त्याचा असा इतिहास हे शास्त्र आहे असं ट्रिव्हिलर यांनी म्हटलेलं आहे. तर मायर्स यांचं वेगळी कल्पना आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मनुष्याचं निसर्गाशी अतूट नातं आहे आणि या निसर्गाशी अतूट नातं असल्यामुळे निसर्गात वावरत असणाऱ्या मनुष्यानं ज्या ज्या कृती केलेल्या आहेत त्या कृती त्या निसर्गात त्यानं तयार केलेल्या घटनांशी निगडीत असणाऱ्या भौतिक शास्त्रावर, भौतिक ज्ञानावर, बुद्धीच्या जीवावर पटणाऱ्या कल्पनेवर आधारलेल्या असतात. जसं भौतिक शास्त्रामध्ये विविध दृष्टिकोनातनं पदार्थांची रेलचेल केली जाते, पदार्थांचं अवलोकन केलं जातं, पदार्थांचा अभ्यास केला जातो, तशा प्रकारचं या इतिहासामध्ये विविध घटनांचा अभ्यास केला जातो आणि त्या घटनांचा समन्वय एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून विविध घटना एकत्र जोडून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी एकत्र केला जातो त्याला असं म्हणता की इतिहास हे एक शास्त्र आहे. अशा प्रकारचं जॉन मायर्स यांनी म्हटलं. मित्रांनो लक्षात घ्या की मी आज आपण विषय करत आहे इतिहास हे शास्त्र आहे की कला. इतिहास हे शास्त्र आहे की कला, हे दोनच मुद्दे आपल्याला या शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा करायची आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा शास्त्र की कला या दोन विचाराची दोन गट जगाच्या पाठीवर होते आणि ही दोन गट आपापल्या पद्धतीनं विचार मांडताना दिसतात. का अगदी हेरोडोटस पासून तर अगदी ब्युरो पर्यंत या सगळ्याच लोकांनी कला मांडलेली आहे आणि ब्युरो नंतर सगळ्यांनी शास्त्र मांडले. पण आज आधुनिक काळामध्ये असं मान्य करतो आपण की इतिहास हे शास्त्र आहे असं आता जग जाहीर झालेलं आहे. म्हणून आता आपल्याला कला म्हणण्यापेक्षा शास्त्र झालं असं मान्य करावं लागतं. आता पुढील काळात त्याचा विचार करूया की कला कशी आहे. तर विविध घाटे यांचं वाक्य सुद्धा आम्हाला पडतं की ते म्हणतात की ही शास्त्रही आहे आणि कलाही आहे, दोन्ही आहे. आता हा मधला मार्ग काही लोकांनी स्वीकारलेला दिसतो आणि म्हणून आम्ही जेव्हा इतिहास शास्त्र आहे की कला, जेव्हा आम्हाला छोटासा प्रश्न येतो की टीकात्मक परीक्षण करा किंवा फरक सांगा, इतिहास हे शास्त्र की कला या दोघांचा फरक सांगा, या दोघांवर विवेचन करा किंवा टीकात्मक परीक्षण करा, अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आम्हाला लिहिता आलं पाहिजे की इतिहास हे शास्त्र की कला. तर पहिल्यांदा इतिहास हे शास्त्र आहे यावरचं पहिलं विवेचन प्रोफेसर ब्युरी यांनी 1903 ला केम्ब्रिज विद्यापीठामध्ये तंत्रज्ञानाचे जेव्हा ते प्रोफेसर झाले, प्रोफेसर झाल्यानंतर त्यांनी जे पहिल्याच भाषणामध्ये जे उल्लेख केला त्यात म्हटलं की इतिहास हा शास्त्र आहे. इतिहासामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो म्हणून इतिहास आता नुसती कला नसून ती शास्त्रीय पद्धतीने लिहिल्या जाते म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असं पहिल्यांदा 1903 ला प्रोफेसर ब्युरी यांनी त्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये सांगितलं. त्यानंतर कित्ता उर्दुला याक पावेलने सुद्धा अशाच प्रकारचं बोललं. याक पावेलचं म्हणणं मी तुम्हाला मागाशी बोललो, नंतर ट्रिव्हिलरने म्हटलं आणि जॉन मायर्स यांनी, या चार शास्त्रज्ञांनी इतिहास हे शास्त्र आहे असं पटवून लोकांना सांगितलं. कारण त्यासाठी त्याने अनेक ग्रंथ लिहिले, अनेक पुरावे गोळा केले आणि त्या पुराव्याच्या आधारे या ठिकाणी हे निश्चित सांगण्याचा प्रयत्न केला की इतिहास हे एक शास्त्र आहे. कारण का शास्त्रीय पद्धतीने त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर एक पुढचे शास्त्रज्ञ कॉलिंग वूड. आता कॉलिंग वूड या ठिकाणी कॉलिंग वूड हा मात्र वेगळ्या अर्थाने म्हणतो. तो काय म्हणतो, इतिहास हे एक वैशिष्ट्यपूर्ण शास्त्र आहे कारण शास्त्रात विषय असल्याशिवाय सहजासहजी त्याचा अभ्यास अवलोकन करता येत नाही. जसं इतर शास्त्रामध्ये अवलोकन करून आपले मुद्दे मांडता येतात, एखादी गोष्टीची चर्चा करून त्याच्यात निष्कर्ष काढता येतात, तशा प्रकारच्या निष्कर्षाला जाऊन पोहोचण्याची ताकद ज्या शास्त्रात असते
ते शास्त्र हे शास्त्र असतं. म्हणून इतिहासात अशा प्रकारचं निर्णय घेतलेल्या गोष्टींचं निष्कर्ष काढण्याचा अधिकार येतो. म्हणजे इतिहास हे एक शास्त्र आहे. अशा प्रकारचं आमच्या कॉलिंगपूर्ण सुद्धा अशा प्रकारचं विवेचन केलं दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा की इतिहास क्रोचेनं सुद्धा असं म्हटलं होतं की हा जर्मन तत्वज्ञता आहे, त्यानं सुद्धा क्रोचेनं म्हटलं होतं की इतिहास हे शास्त्रीय पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. त्याचं म्हणणं काय आहे की शास्त्रीय पद्धतीने लिहिला गेला पाहिजे आणि तो लिहिला जात आहे. कारण घटना या प्रत्यक्ष वर्णन करण्यापेक्षा त्या कशा घडल्या, त्याची कारणं आणि परिणाम आणि त्याची वैशिष्ट्य जेव्हा नोंदवली जातात तेव्हा शास्त्रीय पद्धती येते. म्हणून जगाच्या पाठीवरच्या जेवढ्या घटना, त्यांना अनेक उदाहरणं घेतली. त्यांनी मुसोलिनीचं उदाहरण घेतलं, हिटलरचं उदाहरण घेतलं, त्यानं त्या बिस्मार्कचं उदाहरण घेतलं, त्यानं आपण नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण घेतलं. त्यांनी सांगितलं नेपोलियन बोनापार्ट कशा पद्धतीने आला, मग त्याने शास्त्रीय पद्धतीने कसा विकास केला, त्याने कशा पद्धतीने साम्राज्य जिंकलं आणि तो देशाचा राजा बनला. ते वर्णन करताना क्रुचे सुद्धा कशा पद्धतीने बोलतो की अशा पद्धतीने मानवी जीवनामध्ये मानवाने केलेल्या प्रगतीचा आढावाचा अभ्यास करत असताना, चिंतन आणि मनन करताना विविध साधनांच्या आधारे, विविध ग्रंथांच्या आधारे, विविध पुराव्यांच्या आधारे त्या गोष्टीचं, त्या मानवाने केलेल्या कृत्यांचं, त्या घटनेचं अवलोकन करून त्याच्यावर निष्कर्ष काढल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थितपणे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने त्याचं विवेचन करण्याची प्रथा जेव्हा निर्माण झाली तेव्हा हा इतिहास पुढाकारला गेला. म्हणून इतिहासामध्ये हे सगळं चालतं, हे इतिहासामध्ये घडतं. इतिहास तशाच पद्धतीने लिहिलं जातं. म्हणजे असा इतिहास हे शास्त्र आहे हे या ठिकाणी क्रोचेनं सुद्धा मान्य केलं दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा की आपण मित्र हो, आता या ठिकाणी एक माझा अक्षर इतकं सुंदर नाही, नाव ठेवू नका, पण आपल्या लक्षात येईल इतिहास हे शास्त्र आहे की कला हा विषय आपण पाहत आहोत. इतिहास हे शास्त्र की कला पैकी आपण इतिहास हे शास्त्र या चर्चेवर आपण सुरुवात करूया. त्यामध्ये प्राध्यापक ब्युरो 1903 ला जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठाची प्रोफेसर बनतात तेव्हा ते म्हणतात की इतिहास शास्त्र. आणि तिथून पुढे यार्क, पावेल आणि ट्रिव्हिलर आणि जॉन मायर, नंतर कॉलिंगवूड आणि क्रोचे या 5 शास्त्रज्ञांनी इतिहास हे शास्त्र आहे असं ठणकावून सांगितलं. हा एक गट झाला. म्हणजे हा एक गट अशा पद्धतीने मानूया. दुसरा जो गट आहे कला. आता इतिहास ही कला आहे. या संदर्भात आपण पहिल्यांदा प्राचीन कालखंडामध्ये आपण या ठिकाणी विचार करूया की पहिल्यांदा आपण म्हणतो की इतिहासाचा जनक कोण? हेरोडोटस. हेरोडोटस. आता हेरोडोटस हा इतिहासाचा जनक आहे. पण या हेरोडोटसनं जे काही इतिहास लिहिलं, तर इतिहासाची कल्पना मांडणारा पहिला जगातला नेता कोण, तत्वज्ञ कोण? हेरोडोटस. मग हेरोडोटसनं जर्मनीचं, ग्रीकचं, रोमनचं इतिहास काव्यात्मक पद्धतीने मांडला. आता काव्यात्मक पद्धतीने एखादी घटना सांगायची, एखाद्या देशाचा, समाजाचा, समूहाचा, गटाचा, युद्धाचा, विविध घटनांचं वर्णन करायचं, माहिती सांगायची की काव्यात्मक पद्धतीनं. मग पहिल्यांदा काव्यात्मक पद्धतीने इतिहास लिहिण्याची परंपरा हेरोडोटसने सुरू केली. त्याच्यानंतर अनेक भाग, आपल्याकडे भाटांचं राज्य होतं, भाटाने मोठ्या प्रमाणामध्ये बकरी लिहिल्या, पोवाडे लिहिले, असंख्य असे ग्रंथावली तयार केल्या. त्या आज आमच्या इतिहासाचे पुरावे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की हेरोडोटस पासून ते जवळपास जेवढे प्राचीन काळातले हे होऊन गेले, इतिहासकार होऊन गेले की ज्या इतिहासकारांनी इतिहास हे कलेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून व्यक्तीला मनोरंजन करावं आणि त्यातनं काही धडा शिकावा या कल्पने खातीर लिहून ठेवलेला आहे. तो इतिहास ही कला आहे. कारण इतिहास कला काय? इतिहासातनं माणसाचं मन प्रसन्न होतं, व्यक्तीला आनंद मिळतो आणि व्यक्ती आनंद मिळाल्यानंतर त्या घटनेशी, आपल्या जीवनाशी त्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न करतो. जिथं मानवाला आनंद मिळतो म्हणजे ती कला आहे. म्हणून इतिहास ही कला आहे. इतिहासातनं माणसाला आनंद मिळतो, मनोरंजन होतं आणि मग मनोरंजनातून त्याला धडा मिळतो की जर पुढच्याला ठेस तर मागच्या शाळा या पद्धतीनं अशी घटना घडली होती म्हणून त्याचा असं नायनाट झाला, मग आता आपण ती घटना जर होत असेल तर आपण त्याला थांबूया, काही बदल करूया. म्हणजे अशा प्रकारचा तो सुद्धा विचार करू लागतो. म्हणजे याचा अर्थ असा की जीवन जगण्यासाठी मनोरंजनाच्या दृष्टिकोनातनं आणि मानवाला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी, चिंतन आणि मनातून मुक्त होऊन तो कुठे स्थिर व्हावा आणि आनंदी व्हावा यासाठीच मनोरंजनात्मक कथेच्या स्वरूपामध्ये त्याच्या समोर जे भाष्य केलं जातं काव्यात्मक पद्धतीनं त्याला इतिहास म्हणावं.
म्हणून इतिहास ही एक कला आहे असं हेरोडोटस आणि त्याच्यानंतरच्या अनेक इतिहासकारांनी या ठिकाणी आपले मत मांडलेले दिसतात. त्यामध्ये आपण आपल्या भारतीय परंपरेतलं वि द घाटे यांचं उदाहरण घेऊया. वि द घाटेने सुद्धा असं म्हटलेलं आहे की इतिहास ही कला आहे, कारण त्या कलेतनं व्यक्तीला बऱ्याच घटना कळतात. आणि मग वि द घाटेने म्हटलं की ज्या पद्धतीनं समाजाला उद्धार करण्यासाठी विविध लोकांनी आपलं कार्य केलं. आता उदाहरणार्थ शाहू महाराजांचं उदाहरण घेऊया, फुल्यांचं उदाहरण घेऊया, आंबेडकरांचं उदाहरण घेऊया. या लोकांनी समाज जागृतीचं कार्य केलं, समाज परिवर्तनाचं कार्य केलं. आणि समाज परिवर्तन करत असताना त्यांनी ज्या ज्या घटना घडल्या त्या घटना मानवी जीवनाशी निगडीत आहे, समाजाच्या परिवर्तनाशी निगडीत आहे. आणि म्हणून ती एक कला आहे, कारण काय त्या कलेच्या माध्यमाने त्यांनी हे सगळं करून दाखवलं आणि जगाच्या पाठीवर समाज सुधारणा झाली, यशस्वीपणे परिवर्तन घडून आलं. म्हणून इतिहास ही एक कला आहे, कारण लिहिण्याची माणूस जसा रंगवून शिकवेल लिहिल. समजा आता मी एखादी घटना आहे तुम्हाला शिकवताना सुद्धा जेवढं रंगवून सांगेल तुम्हाला अधिक पटेल, आणि जर मोजकू बोललं तर तुम्हाला काहीच करणार नाही. म्हणून औपचारिकपणा न ठेवता अनौपचारिक पद्धतीनं जो लोकांना ती कथा रंगवून सांगतो, पटवून सांगतो, काव्यात्मक सांगतो, विविध शब्दांचा प्रयोग करून मांडणी करतो, तेव्हा तो इतिहास हा कलेच्या सारखा दिसतो. आणि म्हणून इतिहास ही एक कला आहे. अशा प्रकारचं या इतिहासकाराने हेरोडोटस असेल, विविध घाटे असतील, पुन्हा क्रोचे असेल. क्रोचेचं ते सौंदर्य ग्रंथ नावाचा एक सौंदर्यवाद शास्त्रावर आधारलेला ग्रंथ आहे. त्यात तो इतिहासाला कल्पनेच्या विलासाचा एक मतिमंद पुरावा म्हणजे इतिहास असं त्याने उल्लेख केलेला आहे. काही असो, रेनियर सुद्धा एक आहे. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा आपण असं विचार करूया, हेरोडोटस, क्रोचे, इथं पुन्हा क्रोचे येतो, इथं विविध घाटे येतात, विविध घाटे. नंतर पुन्हा एक नाव येतं याच्यामध्ये, इथे आहे आपले रेनियर, प्राध्यापक रेनियर यांनी सुद्धा यामध्ये मोठं कार्य केलेलं दिसतं. आणि म्हणून आणि शेवटी E.H. कार शेवटी इतिहासकार हा फार मोठा आहे, याच्यावर आपण चर्चा करूया. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात येतं की अशा पद्धतीनं पुन्हा रिपीट करतो की जसं इतिहास हे शास्त्र आहे असं या 5 शास्त्रज्ञांनी मांडलं, तसं इतिहास ही कला आहे. पहिल्यांदा हेरोडोटस, क्रोचे यांनी आपल्या सौंदर्य शास्त्रामध्ये वर्णन केलं की हे वर्णनात्मक पद्धतीने लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून हे एक शास्त्र नसून ते कला आहे. तर विविध घाटांचं म्हणणं काय आहे की मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती किंवा ती घटना लोकांपर्यंत व्यक्त करते किंवा मांडते, म्हणजे याचा अर्थ माणसाचं मनोरंजन होतं, म्हणून ते शास्त्र नाही तर ती कला आहे. अशा प्रकारे विविध घटना म्हणतात. तर रेडिओनं सुद्धा असं म्हटलं की जगाच्या पाठीवर ज्या काही घटना घडलेल्या आहेत, मग तो कोणती घटना असो, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना आहेत, त्या घटना वर्णनात्मक पद्धतीने जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला कळतं की माणसांचं मनोरंजन होतं. आणि माणूस जेव्हा जेव्हा बोर होतो, जेव्हा कंटाळा वाटतो, तेव्हा तो इतिहासाला वाचन करतो, इतिहासाला ऐकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इतिहास ही त्याची कला आहे, कला गुणांना वाव देणारी शास्त्र शाखा आहे, विद्याशाखा आहे, असं या ठिकाणी रेडिओचं होतं. तर E.H. कार यांनी सुद्धा इतिहासाला एक कलेच्या दृष्टिकोनातून बघितलं, कारण कलेतून ते शास्त्र कसं बनत गेलं याच्यावर रेडिओनं आपल्या कार्याने आपलं विवेचन केलं दिसतं. मात्र या ठिकाणी लक्षात आलं या सगळ्यांनी डायरेक्ट कला म्हटलं, पण आमचा E.H. कार मात्र याच्यात बदल करतो. तो म्हणतो या कलेतून शास्त्राकडे जाते, म्हणून ही विद्याशाखा कला निर्माण करते, अगोदर आनंद निर्माण करते, चिकित्सा निर्माण करते, त्याला आत्मपरीक्षण करायला लावते, त्याला आनंद देते, त्याला आपल्याकडे वळवते, आकर्षित करते. आणि मग हळूच शास्त्रीय पद्धतीनं त्याचे नियमावली सांगत चालते. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्यातनं आपोआप त्याच्या अंगी रुजतो. म्हणजे याचा अर्थ असा की E.H. कार यांच्या या परिकल्पनेवर इतिहास एक शास्त्र नसून कला आहे हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. मित्रांनो, आपण आजचा जो चॅप्टर आहे आपला, इतिहास हे शास्त्र आहे की कला, या मुद्द्यावर आपण चर्चा केली. जगाच्या पाठीवर दोन गट निर्माण झाले, एक शास्त्र आणि एक कला मांडणारे. म्हणजे मग आपण शास्त्र मांडणारे कोण कोण आहे, तर ब्युरी पासून यार, ट्रिव्हिलियर, जॉन मायर, कॉलिंगवूड आणि क्रोचे या 5 शास्त्रज्ञांनी ठामपणे सांगितलं की इतिहास हे शास्त्र आहे. तर हेरोडोटस पासून तर क्रोचे, विविध घाटे, रेनियर आणि E.H. कार इथपर्यंतच्या शास्त्रज्ञांनी असं मानलं की इतिहास ही एक कला आहे. पण शेवटी E.H. कार यांनी मात्र असं विश्लेषण केलं की आनंद देणाऱ्या इतिहासातून जे कलाशास्त्र आहे त्या कलाशास्त्राचा जेव्हा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो, विवेचन केलं जातो, म्हणून तो इतिहास आता
कला पण आहे आणि ती आता शास्त्रशुद्ध पद्धतीनं लिहिण्याची परंपरा पुढं आल्यामुळं ती आता शास्त्रीय पद्धतीची शास्त्र आहे. म्हणून या ठिकाणी इतिहास हे शास्त्र आहे की कला आहे या दृष्टिकोनातून आपण विचार करत आहोत. या ठिकाणी E.H. कार्ड यांनी काही 5 मुद्दे मांडलेले आहेत. ते 5 मुद्दे असे आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिला मुद्दा आहे E.H. कार्डच्या युक्तिवादामध्ये. पहिलं त्यांनी म्हटलं की इतिहास हा प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा अभ्यास करतो. इतिहास प्रामुख्याने काय करतो? ज्या घटना घडल्या त्या घटनांचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करतो, चिंतन मनन करतो. दुसरं काय म्हणलं? इतिहासाला भविष्य वर्तविता येत नाही. इतिहासासाठी सांगत नाही की उद्या कोणती घटना घडणार आहे. आज इतिहास सांगू शकत नाही, कारण ते काही हे नाही सांगणारे नशीब पुढची घटना काय भविष्य सांगणारे माणसं नाही. इतिहास कसं आहे? भविष्य सांगणारी विद्याशाखा नाही. तिसरं, इतिहासात मूल तत्व व्यक्तिनिष्ठ आहे, कारण माणूस स्वतःशी निरीक्षण करतो. इतिहासामध्ये व्यक्तीने केलेल्या कृत्यांचं, व्यक्तीने केलेल्या घटनांचं फक्त अभ्यास केला जातो, त्याचा पुढचा विचार त्या ठिकाणी केलेला जात नाही. त्यानंतर इतिहासापासून पाहिजे तसा धडा शिकता येतो. इतिहास सांगत नाही या घटनेतून हा धडा घेतो, सांगत नाही. तुला वाटलं तर ते आत्मसात करणं तर सोडून दे. आणि धर्मनीतीचे प्रश्न इतिहासात मांडले जातात, शास्त्रात मांडले जात नाही. हा, मात्र इतिहासामध्ये धर्म, परंपरा, रीती, मूल्य या सगळ्या गोष्टी चर्चा होते, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून चर्चा होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा 5 मुद्द्यांच्या E.H. कार्डच्या अभ्यासावरून किंवा संकल्पनेवरून आधाराला आपल्याला इतिहास हे शास्त्र आहे की कला या दृष्टिकोनातून आपण एकत्रितपणे याचा विचार करतो. आणि मग आमच्या लक्षात येतं इतिहासाच्या परिभाषेमध्ये, इतिहासाच्या संकल्पनेवर आपण जेव्हा इतिहास रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे इतिहास संशोधन पद्धती जेव्हा बघतो, इतिहास संशोधन पद्धतीचा शेवटचा मुद्दा तो म्हणजे इतिहास हे शास्त्र आहे की कला. म्हणून इतिहास हे शास्त्र मांडणाऱ्यांचा एक गट, इतिहास हे कला आहे मांडणाऱ्यांचा एक गट, असे 2 गट जगाच्या पाठीवर अस्तित्वात आले. मात्र आता सर्वानुमते असं ठरलं की इतिहास हे शास्त्र आहे आणि इतिहासाला शास्त्र रूपच पाहिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा नियमावली तयार झाल्या. तेव्हापासून आता हे सगळं 2 गटांचं बाजूला ठेवून आता खऱ्या अर्थाने E.H. कार्डच्या म्हणण्यानुसार आपण आता असं जाहीर करून टाकलेलं आहे की इतिहास हे शास्त्र आहे. आणि शास्त्रानुरूप आपण इतिहास जसं इतर शास्त्र आहे, जसं विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, पदार्थ विज्ञान आहे, अमुक शास्त्र आहे, तशाच प्रकारचं हे सुद्धा एक शास्त्र आहे की जो शास्त्र इतिहासाचं अवलोकन करतं, इतिहासाची पुरेपूर माहिती लोकांपर्यंत पोहोचवतं, त्याची चिकित्सा करतो, त्याच्यावरून निष्कर्ष काढतो आणि लोकांपर्यंत सत्य कथन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सांगतो. म्हणजे असा इतिहास एक शास्त्र पद्धतीनं अभ्यास करावा तर शास्त्र आहे किंवा विभाग आहे असं या ठिकाणी मान्य करूया. म्हणून आज मित्र आपण इतिहासाच्या BA थर्ड इयरच्या पेपर 9 मध्ये हिस्टोग्राफी इतिहास लेखन शास्त्र म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये आपण इतिहास शास्त्र आहे की कला यावर चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा या ठिकाणी आपण विचार करूया की इतिहास हे शास्त्र मानणारे आणि कला मानणारे असे 2 गट जगाच्या पाठीवर होते. आणि या 2 गटांमधून 2 गटांनी वेगवेगळे मत मांडून शेवटी इतिहासावर चर्चा केली. मात्र आता आधुनिक काळामध्ये असं जाहीर झालेलं आहे, ते मी पुन्हा सांगू इच्छितो की आता इतिहास एक शास्त्र म्हणून जगाच्या पाठीवर वावरत आहे. आपण ते आता मान्य केलेलं आहे. आणि खरं अर्थाने इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी आता हे मान्य करावं की इतिहास हे शास्त्र आहे, ती कला नसून ती शास्त्रीय पद्धतीने शिकवली जावी, आत्मसात केली जावी. आणि त्याच्यावरच आत्मसात पद्धतीने झालेल्या मांडणीचं विवेचन इतिहासामध्ये केलं जावं, हा एक नवीन दृष्टिकोन इतिहास लेखनामध्ये आलेला आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत BA थर्ड इयरच्या या पेपरमध्ये इतिहासाची व्याख्या, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाची मर्यादा, इतिहासाची संकल्पना, इतिहास लिहिण्यातील अडथळे, इतिहासाच्या विद्याशाखा, इतिहासाचं पूरक शास्त्र, इतिहासाचे इतर शास्त्राशी संबंध आणि इतिहास ही कला आहे की शास्त्र आणि कालच आपण इतिहासाचं वस्तुनिष्ठ लेखनातील अडथळे आणि त्याचे सिद्धांत याच्यावर चर्चा केली. आणि आज आपण इतिहास शास्त्र की कला याच्यावर चर्चा करत आहोत. अशा पद्धतीने इतिहास लेखन शास्त्राचा हा शेवटचा मुद्दा या ठिकाणी संपवतो. म्हणून आज आपल्याला लक्षात आलं असेल की इतिहासाच्या विविध संकल्पनेच्या आधारावर इतिहास कशा पद्धतीने मांडला जातो आणि तो अभ्यासला जातो याची चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला प्रश्नांचं उत्तर नक्कीच देईल. धन्यवाद.